पुढे अशोक खाडे सर दास ऑफशोअर लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर असून त्यांची ओळख करून देण्यास मी हर्षल कोरडे याला विनंती करते की त्याने मंचावरती यावे. नमस्कार, मी हर्षल कोरडे, विद्यार्थी सहाय्यक समितीचा विद्यार्थी. आज आपल्या उद्योजकता परिषदेमध्ये सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो. खरं तर शून्यातनं व्यवसाय निर्माण करणे व तो आकाशापर्यंत नेणे ही खूप मोठी गोष्ट असते. तर असेच एक उद्योजक मिस्टर अशोक खाडे सर हे ऑफशोअर प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चेअरमन आहेत. त्यांचा जन्म सांगली या जिल्ह्यातील एका छोट्याशा खेडेगावात झाला. 12वी पर्यंतचे शिक्षण त्यांनी तालुक्याच्या गावी तासगाव येथे घेतले. 12वी नंतर ते मुंबई येथे शिफ्ट झाले. मुंबईत देखील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत सरांनी BE इन मेकॅनिकल, BE इन सायको, MPhil इन फिलॉसॉफी, PhD आणि DSc इत्यादी पदव्युत्तर शिक्षण घेतले. शिक्षण घेत असताना मॅक्झॉन डॉकमध्ये सर नोकरी करत होते. नोकरी करत असताना त्यांना पुढे 1 वर्ष जर्मनीमध्ये जाण्यास संधी मिळाली. जर्मनीवरून आल्यानंतर सरांनी 1992 मध्ये ऑफशोर कंपनीची स्थापना केली. दास ऑफशोर ही कंपनी ऑफशोर इंजिनिअरिंग आणि ऑफशोर कन्स्ट्रक्शन्स इत्यादी अनेक फील्डमध्ये काम करत आहे. त्यांच्या कंपनीमध्ये आता 3000 पेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहे. तरी समितीचे कार्यकारी विश्वस्त माननीय श्री तुषार रंजनकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी अशोक खाडे सरांचा सन्मान करावा. धन्यवाद सर. मी अशोक सरांना विनंती करतो की त्यांनी मुलांना मार्गदर्शन करावे. खरं आता मार्गदर्शनाची वेळ नाही आहे, टी ब्रेकची वेळ आहे खरं म्हणजे. त्यामुळे मला दिलेले 30 मिनटं, त्या 30 मिनटामध्ये जे काय जमेल ते आपण पुढे मांडायचा प्रयत्न करू. फक्त टी ब्रेक अर्धा तास पुढे जाईल सर्वांसाठी. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व स्टुडंट्स आणि ह्याच फील्डमध्ये बऱ्याच ठिकाणी कार्यरत असणारी ही तुमची संस्थेचे सर्व पदाधिकारी, चालक वर्ग. मला जेव्हा कुलकर्णी सरांनी फोन केला तेव्हा मी एका मीटिंगमध्ये होतो. त्यांनी मला सांगितलं असं एक लेक्चर आहे, तुम्ही पुण्याला येऊ शकाल का. मला ह्या संस्थेविषयी माहीत नव्हतं काय. त्यांनी मला एक 5 मिनटामध्ये सांगितलं की अशी संस्था आहे, हे काम करते, तर तुम्ही त्या संस्थेच्या एंटरप्रेनरच्यासाठी तुम्ही काय लेक्चर देऊ शकाल का. त्याला म्हटलं, मी लगेच सांगितलं की त्यांना मी संडे आहे येऊ शकतो. मी घरातून 6:30 वाजता निघालो आणि जवळजवळ 3.5 तास मी त्या खंडाळ्याच्या घाटामध्ये थांबलो. आणि मला वाटलं की मी 11 तरी येऊ शकतो की नाही. परंतु जे तुमची संस्था काम करते, प्रतापराव पवार ते जे मुख्य आहेत, बाकी पॅनल सर्व आहे, ज्या तऱ्हेने तुम्ही काम करता ते बघून असं वाटलं की खरंच विद्यार्थ्यासमोर आपण यायला पाहिजे. खरं म्हणजे जेवढे विद्यार्थी समोर बसलेले आहेत त्या विद्यार्थ्यापैकी कुणी असं हात वर करू शकेल का की मला बिझनेसमनच बनायचं आहे, अशा विद्यार्थ्यांनी हात वर करा बघू. बघा, मुलीपैकी 2 आहेत, 3 आहेत, मुलापैकी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 मुलं आहेत, बरोबर आहे. तुमच्या संस्थेमध्ये मला वाटतं जवळजवळ 640 विद्यार्थी काम करतात. खरं म्हणजे हा उद्योग जो आहे, उद्योग करायचा आहे, ह्यासाठी ना
मॅडमनी खूप सुंदर सांगितलं की त्या कशा 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 मोठ्या होत गेल्या, कसं कसं त्यांना प्रॉब्लेम झाले. आता परत सरांनी सांगितलं की शिंदे सरांनी पण सांगितलं की कसं असायला पाहिजे, काय असायला पाहिजे. माझा उद्योग हा फार वेगळा आहे. मी तुम्हाला माझ्या उद्योगाविषयी सांगतो. माझा उद्योग म्हणजे दास ऑफशोर नावाची कंपनी आहे. ह्यामध्ये तिघा भावांचे नाव आहेत, दत्ता, अशोक आणि सुरेश. आम्ही तिघे भाऊ माझगाव डॉकमध्ये काम करत होतो. माझे बंधू, मोठे बंधू 1972 साली माझगाव डॉकला लागले. त्यांना 1974ला सिल्वर मेडल मिळालं. मी 1975 साली लागलो. आणि माझा लहान भाऊ, आता जो कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे आहे, तो माझा लहान भाऊ. तो एक माझगाव डॉकमध्ये 1975 साली लागला. मी माझगाव डॉकला 1992 रिझाईन दिलं. मोठ्या बंधूंनी माझ्या 93ला रिझाईन दिलं. आणि ह्या जो कामगार मंत्री आहे त्यांनी 1989 साली रिझाईन दिलं माझगाव डॉकमध्ये. म्हणजे 18 वर्ष त्यांनी माझगाव डॉकमध्ये वेल्डर म्हणून काम केलं. ह्याच वेल्डरला 1976 साली सिल्वर मेडल मिळालं होतं. म्हणजे बऱ्याच लोकांना माहीत नसेल की तो कामगार मंत्री आहे, पण तो सिल्वर मेडल वेल्डर आहे तो. आणि अशा परिस्थितीतून जात असताना जे भोग असतात ना, ते भोगावे लागतात. त्यामध्ये तुम्हाला पर्याय नसतो त्या भोगांना. मी एका मुक्काम पोस्ट पेठ, तालुका तासगाव, जिल्हा सांगली ह्या गावी जन्माला आलो. माझं गाव तसं 8-10 हजार लोकवस्तीचं गाव आहे. त्या गावामध्ये खूपच म्हणजे काय म्हणतात त्याला की म्हणजे 3 एकराची शेती होती. 3 एकराच्या शेतीवरती आमचा उदरनिर्वाह व्हायचा. आणि शिक्षणासाठी तर मग काय मजाच मजा सर्व होती. सकाळी कधी तर खायला मिळायचं, दुपारी कधी तर खायला मिळायचं, संध्याकाळी कधी तर कोणाचे कणसान, कोणाचे वालान, असं तसं होऊन ते प्रकार अगदी अस्वस्थ होता. माझ्या आईने मात्र भरपूर कष्ट केलं. तिनं 12 आण्याने आणि 1.25 रुपयाने रोजगार केला. ज्या ज्या शेतामध्ये तिनं रोजगार केला माझ्याच गावामध्ये, मला आज प्राऊडली तुम्हाला सांगावं असं वाटतं की माझी गावी 100 एकर शेती आहे. आणि त्या शेतामध्ये ज्या ठिकाणी माझ्या आईने रोजगार केला बरं का, तेवढ्या शेता मी गावातल्या विकत घेत गेलो आणि 100 एकराचा मी मालक झालो. शेती म्हणजे आम्ही रोजगारच केला शेतीमध्ये. कोणाचा तर ऊस असेल तर 8-10 दिवस ऊसच तोडायला गेलो. कोणाचा तर ऊस लावायला गेलो असेल, हळद लावायला गेलो असेल, कोणाचा तर हरभरा काढायला गेलो असेल, कोणाचा तर गहू काढायला गेलो असेल. मोठ्या मोठ्यांच्या शेती बघत असताना बरं का, काहीतरी पसा पायली मिळालं असेल घरामध्ये, तेवढंच आणून उदरनिर्वाह केलेला अशापैकी मी होतो. पण मला त्यावेळेला माझ्या आईने एक 2 हळकुंड जर कोणाकडून घेतली असते रोजगारला जाताना, तर त्या पाटलानं काय बोललं असेल माझ्या आईला ते माझ्या डोक्यामध्ये ना 6वी 4थी 5वी तेव्हापासून माझ्या डोक्यात राहिलं. आणि मी त्यानंतर ना दबा धरून बसलो की मी ह्याची शेती विकत घेणार म्हणजे घेणार. ह्यामधला प्रौढचा भाग नाही आहे. खरं सांगतो तुम्हाला, परिस्थिती पुढे मागे होत गेली. मी मुंबईला आलो, सुरेश पण मुंबईला आला, अण्णा मुंबईला आले. आणि ऑफशोरला डिव्हिजनला काम करत असताना आम्हाला ही संधी मिळाली. आम्ही समुद्रामधली मोठी मोठी जी यंत्रणा असते तेल काढण्यासाठी जे लागते, ती यंत्रणा आम्ही फॅब्रिकेट करतो. दिघी पोर्ट म्हणून आहे, त्याच्या बाजूला एक माझं स्वतःचं रोहिणी पोर्ट आहे. ते पोर्ट 160 एकराचं पोर्ट आहे. आणि 160 एकराचं पोर्ट डेव्हलप करत असताना त्याच्यामध्ये आम्ही समुद्रामध्ये लागणाऱ्या सर्व जॅकेट, मेंढेक, हेलिडेक, म्हणजे समुद्रातून त्यांनी आम्हाला ऑर्डर द्यायची, आम्ही सर्व बसवायचं तिथं आणि तिथून तेल काढायचं आणि बाहेर आम्ही उरण लावून द्यायचं. हा माझा मुख्य व्यवसाय आहे. दुसरा व्यवसाय माझा, मी शिप बिल्डिंगमध्ये फार छान आहे. शिप बिल्डिंगमध्ये मला म्हणजे इंटरनॅशनली रेकग्निशन आहे. शिप बिल्डिंगमध्ये मी काम करतो. शिप बिल्डिंगमध्ये मी ह्यासाठी काम करतो की ज्या शिप्स इतर कुठले सर्वसाधारण शिपयार्ड बनवत नाहीत, त्या शिप माझ्याकडून बनल्या जातात. कारण मी माझगाव डॉकमध्ये जवळजवळ 5 वर्ष डिझाईन ड्रायव्हिंग ऑफिसला काम केल्यामुळे मला त्यातला इतका अनुभव आहे की फार सुंदर अनुभव असल्यामुळे. आणि शेड्यूल आणि क्वालिटी मेंटेन करण्याला आम्ही बिलकुल कॉम्प्रोमाइज करत नाही. शेड्यूल आणि क्वालिटीला आत्तापर्यंत कधीच कॉम्प्रोमाइज करत आलो नाही. 1995 साली मी जन्मलेला माणूस, आतापर्यंत जवळजवळ मी करोडोच्या टर्नओव्हरमध्ये आलो, खरं सांगतो तुम्हाला. आणि वर्क ऑर्डर इन हँड माझी आता एवढं कोरोना झाल्यानंतरसुद्धा माझ्याकडे सध्या आता जवळजवळ 3-3.5 हजार कामगार काम करतात. त्यामध्ये जवळजवळ 152 डिग्री होल्डर बीटेक आणि एमटेक आहेत. आणि ह्या सर्व अवस्थेमध्ये हे सर्व करत असताना माझ्या हातात सध्या 1700 करोडची वर्क ऑर्डर बुक आहे माझी 2005पर्यंत. हा खरं मराठीपणा नाही आहे. खरं सांगतो तुम्हाला, हा मराठीपणा नाही आहे.
ही कोणाची तर ना मला असं वाटतं पूर्वपुण्य असेल, किंवा मी जन्माला आलो तेव्हा सटवीनं माझ्याबरोबर हे लिहिलं असेल की तू हे होणार आहेस आणि तू हे होणार आहेस आणि हे होणार झाल्यानंतर ना तुला एवढी वर्ष लागणार आहेत, आणि ती तथास्तु म्हणून निघून गेली. मग हे माझ्या बाबतीत झालं, माझ्या मोठ्या बंधूंच्या बाबतीत झालं. माझा लहान भाऊ सुरेश आहे, कामगार मंत्री आता सध्या, गेल्या वेळी तो समाज कल्याण मंत्री होता. आमच्या घरामध्ये काहीच पॉलिटिक्स नव्हतं, काहीच नव्हतं पॉलिटिक्स, झिरो पॉलिटिक्स. बाप कधी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन बसला नाही, कारण मी शेड्यूल कास्ट असल्यामुळे आम्हाला ग्रामपंचायतीमध्येच येऊन देत नव्हते, आणि अशा अवस्थेमध्ये कुठल्या देवळामध्ये नारळ फोडून देत नव्हते. पण मला वाटतं मी 22 तारखेला जे आता VIP जाणार आहेत अयोध्येला, त्यामध्ये माझा 154 नंबर आहे. मुलांनो, हे इंट्रोडक्शन ह्यासाठी सांगितलं बरं का, की तुम्ही ज्या वेळेला उद्योजक बनायचं, तुम्ही अभ्यास करणार, फार अभ्यास चांगला असणार, तुमचं डिस्टिंक्शन येणार, तुम्हाला डिस्टिंक्शनमध्ये तुम्ही चांगले मार्क्स काढणार, तुम्हाला नोकरी लागणार, नोकरी लागली की एक छोकरी मिळणार, छोकरी मिळाली की तुमचा संसार तयार होणार, आणि संसार तयार झाला की तुम्ही म्हातारे होणार, म्हातारे झाले की तुम्ही मरणार. ही संलग्नता आहे आपल्या आयुष्याची, बरोबर आहे. ह्यामध्ये पुस्तकामध्ये देत असताना त्यांनी एवढं मोठं पुस्तक आपल्याबरोबर दिलेलं असते, त्यातलं पहिलं पान तुमचं असतं आणि शेवटचं पान तुमचं असते. मधली पानं तुमची फक्त तुम्ही स्वतः करायची असतात. शेवटच्या पहिल्या पानावर तुमचा जन्म लिहिलेला असतो, शेवटच्या पानावरती त्यांचा मृत्यू लिहिलेला असतो, आणि मधली पानं तुम्ही कशी भरता त्याच्यावरती तुमचं सगळं आयुष्य भविष्य निर्माण होतं. हे जे संस्थेचे जेवढे बसलेले आहेत आता व्यासपीठावरती, तुमचं आयुष्य म्हणजे बरं का, ही त्यांची प्रार्थना आहे. तुमचं आयुष्य म्हणजे ही त्यांची प्रार्थना आहे, आणि तुमचं भविष्य म्हणजे हे त्यांचं पसायदान आहे, बरोबर आहे. त्यामुळे ना इतकी सुंदर संस्था तुम्हाला मिळाल्यानंतर बिझनेसमन व्हायचं असताना, मी तुम्हाला ना बेसिक सांगतो, म्हणजे माझा अनुभव मी तुम्हाला जर सांगायला गेलो तर इतका भन्नाट येतो की माणसं म्हणायची, अरे बिझनेसमध्ये पैसे लावावं लागतात. म्हटलं साहेब, बिझनेसमध्ये पैसे लावावं लागत नाही. म्हटलं साहेब, बिझनेसमध्ये तुम्ही पैसे लावला असाल, मी माझे जानच लावलेले आहे, त्यामुळे मला जगायचंच नाही म्हटलं साहेब. आणि असं होत असताना मी इंटरनॅशनल कवळा कधी मारून मोकळा झालो मलाच कळलं नाही. म्हणजे कदाचित तुम्हाला व्यासपीठावर मला सांगायला खूप बरं वाटेल, मला नरेंद्र मोदीचं 2015 सालचे बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड आहे महाराष्ट्रामध्ये. मला फक्त 4 सिलेक्ट झाले होते ऑल ओव्हर इंडियामध्ये. त्यापैकी मी होतो, कर्नाटक होता, एक गुजरात होता आणि एक मध्य प्रदेश होता. मला धर्मेंद्र प्रधानचं ऑइल अँड गॅसमध्ये बिझनेस एंटरप्रेनर्स अवॉर्ड आहे, महाराष्ट्राचं उद्योगरत्न अवॉर्ड आहे. आणि त्यानंतर आणखी एक मला मजेची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की न्यूयॉर्क टाइम्समध्ये तुम्ही जर कदाचित यूट्यूबला मला बघितलं, दास ऑफशोर अशोक खाडे, तर न्यूयॉर्क टाइम्समध्ये ना फ्रंट पेजवरती माझा लेख आहे. आणि त्या फ्रंट पेजवरती लेख असून जे 13 नंबरचं पेज आहे ना, ते केवळ माझ्यावरती लिहिलेलं आहे. माझी त्या फ्रंट पेजवरती माझी आई आहे. माझी आई म्हणजे आता 98 वर्षाची आहे, पण ती तुम्हाला माहीत असेल की सातारा सांगली कसं असते, लुगडं तिची चोळी, आणि मी त्याला असे बगल मारताना ते तसा फोटो आहे तिच्यावरती. आणि न्यूयॉर्क टाइम्सने खाली लिहिलेले, दलित पर्सन इन इंडिया फ्रॉम रॅक्स टू रिसेस अँड विलेज टू पॅलेस, असं वाक्य आहे त्याच्यावर. हा जो लेख ज्या वेळेला प्रसिद्ध झाला न्यूयॉर्क टाइम्समध्ये, त्यावेळेला स्वीडनच्या देशामध्ये एका कमर्शियल सिलेबसची चर्चा चालली होती. मला स्वीडन देश माहीत आहे, मला स्वीडन देशामधली काहीच माहीत नाही. मला तिथं नोबेल पारितोषिक देतात एवढंच मला माहीत आहे, मी बाकी काय मला चौकशी माहीत नाही. आणि न्यूयॉर्क टाइम्समध्ये हा जो लेख आला, त्यावेळेस न्यूयॉर्क टाइम्समध्ये बरेच 8-10 दिवस माझ्या तासगावला आले होते, माझ्या गावी आले होते, त्यानंतर माझ्या शाळेत गेले ते, भारतीय विद्यामंदिर तालुका तासगाव जिल्हा सांगलीमध्ये. आणि त्यांनी सर्व बघितलं आणि त्यांना खरं वाटलं की गावातल्या काही बुजुर्ग लोकांची त्यांनी अशी मुलाखत घेतली की हे खरं बोलतो का, हे आडामध्ये तुम्ही त्याला पाणी भरून देत नव्हता का, हो म्हणे. देवळात नारळ फोडून देत नव्हता, हे बरं आहे, हो म्हणे. तिची आई भांगरण करत होती, रोजगार करत होती, 100 रुपयांनी आणि 12 बरोबर आहे का, हो बरोबर आहे म्हणे. ही मुलं अशी काम करत होती, इथं बरोबर आहे का, हे बरोबर आहे. सगळं बरं. तर त्यांची खात्री पटली त्या न्यूयॉर्क टाइम्सवाल्यांची. आणि स्वीडनच्या एका कॉमर्सच्या सिलेबसमध्ये 12वीच्या धड्यामध्ये ना माझ्यावरती एक लेसन आहे. मला ज्या वेळेला मॅक्सेल अवॉर्ड मिळाला महाराष्ट्राचा, त्यावेळेला विनोद तावडे होते व्यासपीठावर, आणि मी कुणाला बोललो नाही की माझ्याविषयी एक धडा आहे स्वीडनमध्ये. त्यावेळेला तेच म्हणाले की खाडेसाहेब, हे मॅक्सेल अवॉर्ड देण्याची लायकी नाही आमची, खरं सांगायचं म्हणजे. कारण मी आता बघितलं की तुम्ही मॅक्सेल अवॉर्डचे म्हणजे अवॉर्डित राहतच, पण तुमचा एक लेसन म्हणजे स्वीडनच्या देशामध्ये आपले महात्मा गांधी कोणाच्या फॉरेन सिलेबसमध्ये नाही आहेत. आपले दुसरा कुठलाच एखादा मोठा पुढारी, कुठला एखादा मोठा कर्तबगार माणूस, लालबहादूर शास्त्री फॉरेनच्या सिलेबसमध्ये नाहीत. पण मी ते पुस्तक बघितलं तुमचं, तर तुम्ही त्या 13व्या धड्यामध्ये
तुमच्याविषयी लिहिलेलं सगळं ते कौतुकास्पद आहे की तुम्ही जन्माला कुठे आला, राहायला कुठे, माझगावमध्ये नोकरी काय केली, काय करता, कसं कसं आता बिझनेस किती आहे वगैरे 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 सर्व लिहिलेलं आहे ते. आणि मग ते म्हणाले हे बरं आहे. आणि त्यानंतर ना पवारसाहेब मला वाटते मला कराडचं चेअरमन केलं आणि तुम्हाला पुण्याचं चेअरमन केलं त्यांनी. मला कराड इंजिनिअरिंग कॉलेजचं चेअरमन केलं आणि तिथे त्यांनी पवारसाहेबांना त्यावेळेलाच मला वाटते ते ह्याचे पुणे इंजिनिअरिंग कॉलेजचे चेअरमन होते. त्यानंतर आता मला रिसेंटली एक प्रेसिडेंटमधून मी बागलपूर म्हणून आहे बिहारमध्ये, त्या बिहारच्या बागलपूरच्या IIITचा चेअरमन मला राष्ट्रपतीचं प्रमाणपत्र आहे ते, आणि मी बागलपूरच्या IIITचा मी आता चेअरमन आहे. ह्या सगळ्या बेसिक क्वालिफिकेशन झाल्या राजानं. हे चढत असताना बरं का काय मी चढलो आणि कसा चढलो हे मी तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही बिझनेसमन होत असताना ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ज्या मुलींना बिझनेसमन व्हायचं आहे त्यांनी ना एक्सपिरियन्स घेतल्याशिवाय बिझनेसमध्ये पाय टाकायचा नाही. एक्सपिरियन्स हा महत्त्वाचा. कुठेही नोकरी करा, काही करा, कुठेही नोकरी करा, काही करा, तुम्ही तो अनुभव घ्या. अनुभवानंतर ना ज्यावेळी तुम्हाला समजेल की आता मी करायला पाहिजे, मग त्याच वेळेला करायला सुरुवात करा. विदाऊट एक्सपिरियन्सचं कुठे जाऊ नका. विदाऊट एक्सपिरियन्स जर जात असाल किंवा तुम्हाला जर बिझनेस करायचा असाल तर जे बुजुर्ग बसलेले आहेत बिझनेसमधले आहेत, ते समोर बसलेले आहेत, त्यांचे सल्ले घ्या की मला हे असं करायचं आहे, बरोबर आहे का, मला हे असं करायचं आहे, बरोबर आहे का. शिंदेसाहेबांनी 1200 कोटी केले, मग मी 100 कोटी तर करू शकेल का? नाही करू शकणार तो 100 कोटी. कारण 100 कोटी तो करायला जाशील ना, घरदार विकायला जाशील, बरोबर आहे. माझ्यासारखा बिझनेस जर कोणी विचार केला की मी अशोक खाडेसारखा जर मी ऑफशोर डिव्हिजनला करत असेल तर इव्हन ना गॅस कटिंग आणि ग्राइंडिंग मशीनसुद्धा विकत घेऊ शकणार नाही. आणि मग असा जर अनुभव नसेल ना तर त्यात पडू नका. दुसरी गोष्ट माझा प्रामाणिकपणे तुम्हाला सल्ला आहे की ज्या वेळेला बिझनेस करायचा असेल त्यावेळेला तुम्ही एकच गोष्ट करायची की तुम्ही सगळं स्वतःचं ना ज्यावेळेला तुम्ही पोक्त व्हाल, जेव्हा तुम्हाला वाटेल की मला आता माझी जीवाची बाजू लावायची आहे बिझनेसमध्ये आणि मी करणार आहे आणि मी पलटी मारणार. मी तर बिझनेसमन झालो कारण मला गरिबीच्या बरगड्या मोडायच्या होत्या. मला जगायचंच नव्हतं खरं म्हणजे, मला गरिबीच्या बरगड्या मोडायच्या होत्या. दिवसभर तो अंधार आणि दिवसभर ती गरिबी, दिवसभर बघण्यापेक्षा रात्रभर बघण्यापेक्षा आईचं फाटकं लुगड्यापेक्षा एकदा होऊनच जाऊ दे म्हटलं. काय होतंय ते होऊन काय मिळेल, मृत्यू येईल, त्याच्यापेक्षा पुढे तर काही येणार नाही ना. आणि जे करत गेलो ते फक्त आईसाठी करत गेलो, जे करत गेलो ते फक्त आईसाठी करत गेलो. माझ्या घरामध्ये आळंदी पंढरपूरची 150 वर्षाची परंपरा आहे. मी प्रत्येक आळंदीला महिन्याला येत असतो, पंढरपूरला जात असतो. पण पांडुरंगासमोर उभा राहत असताना ह्या बिझनेसमध्ये कधी लॉस, कधी प्रॉफिट, कधी करोड, कधी मायनस, कधी प्लस मायनस, कधी असं सगळं होत असताना, आणि हे आपल्याला खरं म्हणजे माहीत नव्हतं. हे माझगाव डाकचे 10,000 रुपये आणायचे, आपलं घरदार भागवायचं, चटणी मीठ तेल चटणी काय असेल ते बघायचे, गावावरून काय हरभरे आणले, मूग मटकी चवळे आणली, काय शेंगदाणे आणले, मिरच्या आणल्या, त्याचं काहीतरी कोटणखाना करायचं, वर्षभर काहीतरी इकडे तिकडे करून आपलं वर्ष चालवायचं, असा प्रकार होता. परंतु हे सगळं करत असताना मला असं समजलं की जर मी बिझनेसमध्ये पडत असेल तर मला बिझनेसमध्ये जर मी गेलो तर माझी फॅमिली व्यवस्थित असायला पाहिजे. मुलांनो, तुम्ही ज्या वेळेला बिझनेसमध्ये पडाल ना त्यावेळेला तुमची शॉर्ट अनालिसिस तुम्ही करायचं. शॉर्ट अनालिसिसमध्ये तुम्हाला स्ट्रेंथ माहीत पडेल, तुमची विकनेस माहीत पडेल, तुमचा थ्रेट माहीत पडेल आणि तुम्हाला अपॉर्च्युनिटी माहीत पडेल. इतकं सुंदर लिहायचं. आणि बिझनेसमॅन बनण्याच्या अगोदर ना 1 वर्षभर ना मी सांगतोय तसं ना एक डायरी घ्यायची 200 रुपयाची. त्या 200 रुपयाच्या डायरीमध्ये प्रत्येक दिवस लिहायचा. जर त्याला बिझनेसमॅन व्हायचं आहे त्याला, त्या दृष्टिकोनातून त्यांनी वाटचाल करायची. डायरीमधला प्रत्येक दिवस लिहायचा. आज मी डायरीमध्ये एवढं केलेलं आहे, मी इथं भेटलो, ह्याला भेटलो, त्याला भेटलो. मी जाऊन तिथे त्या नाक्यावरती वडापाव खाल्ला. वडापाव खाताना असताना ती मला भेटली, ती म्हणाली उद्या परत भेटू, मी परत तिला उद्या भेटलो. प्रामाणिकपणे सांगतोय तुम्हाला हे सगळं, बरोबर आहे. ह्यामध्ये चुकी करायची नाही. तुम्हाला जर प्रत्येक डायरीमध्ये जर असं वाटलं ना, ती मला भेटली, मी वडापाव खाल्ला, परत ती मला उद्या म्हणाली परत वडापाव खायचा आहे, तुम्ही मग फसला म्हणून समजा तुम्ही, बरोबर आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही झोपता त्यावेळेला हे सगळं ना स्वप्नामध्ये येतं. डायरीमध्ये उतरल्यानंतर ना तुमच्या मनामध्ये येतं आणि मनामध्ये आल्यानंतर ना तुम्ही जागरूक राहता. नाही मला बिझनेसमन बनायचं लगा, हे वडापाव आपल्या भारी पडणार आता हे तुम्ही शॉर्ट अनालिसिस ह्यासाठी करायची की माझी स्ट्रेंथ काय आहे. तर माझी स्ट्रेंथ काय होती, माझं म्हणजे कंबाईन माझं एकत्र कुटुंब ही माझी स्ट्रेंथ होती. माझं कुटुंब अजूनही एकत्र आहे. आम्ही मुंबईला पण एकत्र आहोत, आम्ही गावा पण एकत्र आहोत, सांगलीला पण एकत्रच आहोत.
एकत्र कुटुंब ही माझी एकत्र कुटुंब ही माझी ना चौकट आणि ही माझी ना स्ट्रेंथ होती. माझा विकनेस काय होता, माझ्या सर्वसाधारण आजूबाजूला एकसुद्धा श्रीमंत माणूस नव्हता. म्हणजे मी कोणाला 10,000 मागायचे म्हटले तर बोंब सगळी त्याच्याकडे, काहीच फरक पडत नाही. मग बिझनेसमॅन मी बनणार, मी 5,000 जर त्याच्याकडून घेऊन येऊ शकत नाही, बरोबर आहे की नाही. असं फॅमिली म्हणजे कसं, तुम्ही वर्तुळाकार फॅमिली जर तुम्ही बघितली तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबांसारखी एकत्र फॅमिली आणि मोठा जोडगोळ असणारी फॅमिली आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणाकडेच नाही. असेल थोडीफार इकडे तिकडे वगैरे, पण आपण जे वाचतो बघतो त्यांच्याबरोबर अनुभवतो ती त्यांची फॅमिली म्हणजे वाह 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 अशी फॅमिली आहे. आई पण तशीच होती, वडील पण तसेच होते आणि भावंडं पण तशीच आहेत आणि त्याच्यानंतर खालचे पाकळ्या पण तशाच आहेत. कंबाईन फॅमिली. मी जर खड्ड्यात पडलो बरं का, तर मला खड्ड्यातून वर येताना अरे तू असा वर ये तसा वर ये, अरे 7 फुटाचा खड्डा आहे, मी कसा वर पाय वर टाकू अगोदर, तंगडीवर टाकू का हात वर टाकू हे तर सांग ना अगोदर. मी परत ना आत्मचरित्र वाचत गेलो की 7 फुटाच्या खड्ड्यामध्ये पडल्यानंतर वर कसं यायचं, 2 फुटाच्या खड्ड्यामध्ये पडल्यावर कसं व्हायचं. A² - B² गणितामध्ये आहे. बिझनेसमध्ये तुम्ही ना 2 फुटाच्या खड्ड्यात पडता का 5 फुटाच्या खड्ड्यात पडता, तुम्हाला कुठेसुद्धा फॉर्म्युला अवेलेबल नाही. ती तुमची कौशल्यगिरी आहे आणि त्यामध्ये तुम्ही जर पडला तर तुम्हाला मुकेश अंबानी, धीरूभाई अंबानीच्या ऑटोबायोग्राफीमध्ये नाही आहे, जमशेदजी टाटाच्या बायोग्राफीमध्ये नाही आहे, आदी गोदरेच्या बायोग्राफीमध्ये नाही आहे. कोणाच्या बायोग्राफीमध्ये खड्ड्यात पडल्यानंतर ना कसं वर यायचं ते त्यांनी लिहिलेलं नाही. त्यांनी काय लिहिलं, आमचा बिझनेस मोठा कसा झाला. मोठा तुझा बिझनेस झाला, माझा बिझनेस मोठा होण्यासाठी मला पाहिजे काय माहिती आहे का, की मला पाहिजे की माझं सर्वसाधारण शॉर्ट अनालिसिसमधलं माझं स्ट्रेंथ काय तर माझं हे आहे, माझी विकनेस काय तर माझी हे आहे, माझी ऑपॉर्च्युनिटी काय. तर ऑपॉर्च्युनिटी सांगत असताना सर्वांनीच सांगितले ॲम्पल ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहेत खरं म्हणजे बिझनेस करायला आता. आणि आमच्या वेळेला तर कॉम्प्युटर नव्हतं, तुमच्या वेळेला कॉम्प्युटर आहे. तुम्ही 10 मिनिटामध्ये बघून टाक 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 सगळ्या यंत्रणा, देश सगळे जवळचे मागचे बाहेर, कुठं मार्केटिंग आहे कुठं मार्केटिंग नाही, साखर कशी विकली जाते, साखर कशी आहे, माझा गूळ कसा आहे, तुम्ही सगळं बघू शकता व्यवस्थित अगदी. त्यावेळेला काहीच नव्हतं, पायी फिरायचं, गूळ डोक्यावर घ्यायचा आणि विकायचा. तो काळा असेल तर दारूला, चांगला असेल तर तो असा सगळा प्रकार होता. ह्या प्रकारामधून सगळे आम्ही गेलो. तुम्ही तसं जाऊ शकणार नाही आहे. तुम्हाला एक सांगतो, तुम्ही ना ऑपॉर्च्युनिटी शोधत असताना ना तुम्हाला काहीच जास्त बोलावं लागणार नाही, कारण तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी इतकी सुंदर माहीत आहे, तुम्हाला कॉम्प्युटर सर्व माहीत आहे, तुम्हाला जग सगळं माहीत आहे, तुम्हाला आजूबाजूचं एन्व्हायरमेंट माहीत आहे, तुम्हाला समाज कल्याण मंत्रालय माहीत आहे. समाज कल्याण मंत्रालयाचा पोर्टल जर तुम्ही बघितला, राजानं तुमच्यासाठी ना सर्व 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 यंत्रणा आहेत तिथे, सर्व A to Z यंत्रणा आहेत. मी सर्व सांगत नाही तुम्हाला, परंतु सर्व यंत्रणा आहेत. मुलगी असेल तर तिच्यासाठी बिझनेस करायचा असेल तर हे असं आहे, मुलगा असेल तर त्यासाठी बिझनेस करायचा असेल तर हे असं आहे. आपल्या भारतामध्ये तर द्या सोडून तुम्ही, परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या चांगल्या पोर्टल्स आहेत बरं का, की बिझनेस करण्यासाठी तुम्ही जर धडाडीनं जात असाल, धडाडीनं तिथं बोलत असाल आणि प्रेझेंटेशन देऊन, पण अंगामध्ये अशी रग पाहिजे बरं का त्या बिझनेसची, की मी जगलो तर जगलो, मेलो तर मेलो, लावली ती सगळी जवानी लावली, पैसा लावायचा द्या सोडून तुम्ही. आणि थ्रेट तुम्हाला काय असेल माहिती आहे का, थ्रेट तुम्हाला असा असेल की तुम्हाला ह्या बिझनेसमध्ये गेल्यानंतर कदाचित लॉस आला, प्रॉफिट आला, तुमचं लग्न होऊ शकणार नाही, कारण तुम्हाला मुलगी कोणी देणारच नाही. ते म्हणतील हे बिझनेस करते, कधी मायनस होते कधी प्लस होते काय कळत नाही. ह्या वर्षी गाडी घेतली, ही दुसऱ्या वर्षी ती विकून टाकली, तिसऱ्या वर्षी स्कूटर घेतली, आणि स्कूटर घेतल्यानंतर आता काय झालं समजलं नाही. हे जर टांग 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 चालत होतं तेव्हा त्यांनी मर्सिडीज बेंज घ्यायचा विचार केला. ही आलंच हा त्या मारुती कारवर आल्यानंतर ना सगळं मागे पुढे गेलं. त्यामुळे उन्माद व्हायचं नाही, जे असेल ते बरं का सगळं व्यवस्थित करत आपली फॅमिलीबरोबर. थ्रेट फक्त एवढाच आहे की तुमचा मृत्यू होऊ शकतो. तुम्ही म्हणजे काय म्हणतात त्याला, की सुसाईड करायच्या लेवलपर्यंत तुम्ही जाऊ शकता, की आता मला जगायचं नाही, मी आता जगू शकत नाही, असं ह्या लेवलला जाऊ शकता. तुम्ही तुमच्या नातेवाईकापासून दूर जाऊ शकता, हा तुम्हाला थ्रेट आहे, बरोबर आहे. किंवा तुम्हाला मदत करणारे जे असतील ते नालायकने जर निघाले, नालायक निघाले, खाणारे निघाले स्वतः, काय तर तुम्हाला जाणार खड्ड्यामध्ये पाडणार आणि खड्ड्यात तू तिथं बस, बाकी तुझं मी खातो, असे जर निघाले तर तो तुमचे दुर्दैव आहे. त्यामुळे ना अगदी पद्धतशीर जागृत राहायची. आपली 200 पानाची डायरी मात्र व्यवस्थित लिहायची. 200 पानाची डायरी, मी तुम्हाला सांगतो 200 पानाची डायरी काय करू नका. आणि जर तुम्हाला बिझनेसमन बनायचं असेल, मी माजगावमध्ये होतो, मी बिझनेसमन व्हायचा विचार केला आणि त्यावेळेला माझ्या कंपनीचं नाव काय असावं बरं का, म्हणून मी जवळजवळ 4 महिने काढले. 4 महिने काढल्यानंतर माझ्या आईचं नाव तानुबाई, माझ्या वडिलाचं नाव दगडू, माझ्या कुळस्वामीचं नाव खरसुंडीचा कुळस्वामी, त्यानंतर आमचा हा पंढरीचा विठोबा,
आजूबाजूला माझं नाव अशोक, अण्णा मोठ्या भाऊचं नाव दत्ता, माझ्या आजीचं नाव गंगूबाई, ह्यात कुठेसुद्धा मेळ बसेना आणि ह्यामध्ये कुठे गोदरेज येईना, ह्यामध्ये रिलायन्स येईना. अरे तुझ्या आहे ह्यामध्ये म्हणलं कसं म्हणजे आपलं नावानं खाडे म्हणल्यानंतर एक पांडू खाडे कोणतरी एक होता म्हणे, तो घोडा 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 काहीतरी चालवत होता, तर एक पांडू खाडे धवल खाडे, ह्यापेक्षा खाडे म्हटलं महाराष्ट्राला माहीत नाही आहे. दुसरी गोष्ट नाव काढायचं म्हटलं तर ते नावाला स्टेटस असायला पाहिजे. जसं फॅमिलीचं स्टेटस असायला पाहिजे, त्या नावामध्ये फॅमिलीचं, गरवारे फॅमिलीचं स्टेटस आहे, गोदरेज फॅमिलीचं स्टेटस आहे, किर्लोस्कर फॅमिलीचं स्टेटस आहे. मग आम्ही तसं बघितलं, तसं बघितलं, असं बघितलं, असं बघितलं. वहीची पानं जवळजवळ 200-300 पाने बरबाद झाली. त्यात बरबाद झालेल्या पानामध्ये मला एक दिवशी असं आठवलं की माझे मोठे बंधू हनुमानाचे शनिवार करायचे, शनिवार खूप कडक करायचे. मग अण्णा म्हटलं तुम्ही हनुमानाचे भक्त असाल तर हनुमानाला ना दुसऱ्या भाषेमध्ये दास म्हणतात, आणि दासमधला पहिला डी म्हणजे तुम्ही आहात, ये म्हणजे मी आहे, आणि यस म्हणजे माझा लहान भाऊ सुरेश आहे. मला एक माणूस भेटला असा, तो म्हणाला अशोक तुझी सही आहे ना, ती सही इतकी बारीक आहे आणि इतकी बेकार आहे सही, ही बिझनेस म्हणला परवडण्यासारखी नाही आहे, तुझा हात बघू. म्हटलं हात दाखवला, ह्या हातामध्ये ना नुसते घट्टेच पडलेले होते, दुसरं काहीच नव्हतं. एकदम म्हणजे एवढे गट्टे होते, इथं हात दाबल्यानंतर ना इथं गट्टा, इथं गट्टा. आता मी बी मेकॅनिकल आहे, मी डिझाईन ड्रॉइंग ऑफिसला होतो, एवढं सगळं केल्यानंतर मी ऑफिसरला काम केल्यानंतर माझ्या हाताला सगळे गट्टे होते. तो म्हणलं अशोक हे गट्टे कसे काय पडलेत? म्हटलं साहेब हे उचलून बघून, वेल्डिंग करून, कधी गॅस कटिंग करून, कधी काय इकडं तिकडं. कारण स्टार्टिंगला कोणी सुपरवायझर ना, मी सुपरवायझर, क्वालिटी कंट्रोल ना, मी क्वालिटी कंट्रोल. आणि मी 1 वर्ष जर्मनीला गेल्यानंतर ना ही खाज उठली मला बिझनेसची, आणि मग मी त्या बिझनेसच्या मागे लागलो. तो म्हणला तू सिग्नेचर बदलतो, सिग्नेचर बदल. म्हटलं सिग्नेचर बदलायचं म्हणजे कोण असा सिग्नेचर करून देणार आहे का एखादा कोणी? तो म्हणला नाही, पण असं ते 45 डिग्रीमध्ये असायला पाहिजे, ते 30 डिग्रीमध्ये असायला पाहिजे, ते खाली 2 डॉट देतेस ते बरोबर नाही, ते रेग ओढतोस ते बरोबर नाही. मला वाटलं खरं बघितलं. मग मी त्यानंतर ना इंदिरा गांधीपासून सगळ्यांच्या ना सिग्नेचर चेक करत आलो. इंदिरा गांधी बघितली, व्ही व्ही गिरी बघितली, पवारसाहेबांची सिग्नेचर मी बघितली, हे मोठ्यांची. ही मोठी लोक झालीत ना, ती सह्या कसे करतात आणि त्यांचे कसं रिमार्क कसं असते आणि कसे बघतात. मी जाता जाता बरं का, इथल्या 5 मुलांची आणि 5 मुलींची त्यांनी नावं लिहायची त्यांच्या वहीवरती. मी त्यांचे 5 मुलांची मी सही लगेच करून देणार, 5 मुलींची पण सही लगेच करून देणार. आणि बिझनेस झाल्यानंतर ना तुम्ही ती सही तशीच ठेवायची, बरोबर आहे. मी मराठीत करून देणार आणि मी इंग्लिशमध्ये तुम्हाला 5 मुलं आणि 5 मुली, मला तुम्ही भेटायचं, मी तुम्हाला सही करून देणार. त्यांनी मला अशी सही करून दिली बरं का. माझी सही, माझं हँडरायटिंग खूप चांगलं होतं, मला सही लवकर आली. ती माझी सही मी अशी करायला लागलो ना, तो म्हणला ह्या सहीने ज्यावेळेला अशोक तो पहिला करोडचा चेक फाडशील ना, त्यावेळेला त्या करोडच्या चेकची ना झेरॉक्स माझ्याकडे आणून दे. मी त्याला हार्डली, मी तुम्हाला सांगतो, जानेवारीमध्ये मी डिसेंबरमध्ये मी सुरुवात केली. जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये मला 1,92,00,000 जॉब मिळाला. आणि मी फेब्रुवारीमध्येच 1 कोटी क्रॉस केले, 2 महिन्यातच 1 कोटी क्रॉस केले. आणि 2 महिन्यात 1 कोटी क्रॉस केल्यानंतर 1 कोटीचा चेक आणि ती माझी सही मी त्याला दिली. तो म्हणला अशोक तुझे पाय दाखव मला, म्हणे. म्हणजे मी त्याला पाय दाखवले. पाय ते बुटामधले नव्हते, ते चपलमधले पाय होते. ते म्हटलं काळे पाय कशाला बघताय तुम्ही, बुटामधले पाय आल्यानंतर बघा. तो म्हणला नाही तुझ्या टाच मला कशा आहे ती बघू दे, असा डिफरन्स काय भविष्य असेल मला माहीत नाही आहे. तो मला काय म्हणाला, अजून एक 5 वर्षानंतर ना, 10 वर्षानंतर ना तू मला येऊन भेट, तू मल्टी करोडपती असशील म्हणे आणि तुला कोणी टच करू शकणार नाही. त्याला म्हटलं साहेब पेढे नाहीत माझ्याकडे, पण आशीर्वाद आहे. म्हटलं तुमच्यासाठी नमस्कार साहेब, म्हटलं मी आता बाहेर जातो. हे ऐकलं, गुणगुणलं बरं का. पण एक तुम्हाला सांगतो, ह्या आशीर्वाद जे पोचतात ना, ते फक्त ना आपल्या आईचेच असतात. आईशिवाय ना दुसरे कुठले आशीर्वाद पोचत नाही, बापाचे आशीर्वाद पोचत नाही. बाप हा खूप स्वार्थी असतो. कारण त्याला कसं तर ना जुगाड बनवायचं असतो, जुगाड बनवून त्या मुलीचं लग्न करायचं असतं, पोराला कसं तर ना नोकरीला लावायचं असतं, आपल्या घरात सूनबाई आणायची असते, नातू बघायचा असतो, असा तो स्वार्थी असतो. आई तशी स्वार्थी नसते. आईला काय असतंय, सगळंच पाहिजे असते. नवरा पण पाहिजे असतोय, मुलगा पण पाहिजे असतोय, नातू पण पाहिजे असतोय. तुम्ही जर एखाद्या दिवशी 2 भाकरी खात असाल, समजा संध्याकाळी तुम्ही अर्धी भाकरी खाऊन झोपा, सगळे डाराडोर झोपतात, पण आई झोपत नाही. आई म्हणते अरे काय झालं रे, आज का अर्धी भाकरी खाल्लीस, तुझ्या पोटात बरोबर नाही का. बायको जर तुम्हाला नसेल ना, तर हे विचारणारे फक्त आईच असते, बरोबर आहे. त्यामुळे तिचेच आशीर्वाद फक्त तुमच्यापर्यंत येतात. त्यामुळे तिचेच आशीर्वाद शेवटपर्यंत घेऊन जायचे. बिझनेस करत असताना, बिझनेस होत असताना त्याच्या डिटेलिंग जर तुम्हाला बघितलं ना, तर तुम्ही मग खूप घाबराल एकदम मध्ये.
त्या बिझनेसमधल्या जर डिटेलिंग बघाल ना तुम्ही, तर तुम्ही इतके घाबराल की बाबा हे काय नको आम्हाला, हे असलं काय नको, हे इन्कम टॅक्स काय आहे, GST काय आहे, इन्कम टॅक्सचा लफडा काय, आणि ते खाली काय, आणि वर काय, टर्नओव्हर काय, तर मग प्रॉफिट बिफोर टॅक्स काय, हे काय, ते काय, आणि नाही तसं काय नको. तसं काय नको म्हणण्यापेक्षा तसं काय तर आहे करायचं. आणि आहे केल्यानंतर ना कुठला तरी एक असा माणूस सांभाळायचा आपल्याला बिझनेसमध्ये होत असताना, त्याला नेहमी प्रश्न विचारायचे. मी तुमच्यासाठी ईमेलवरती नेहमी अवेलेबल असेल. ईमेलवरती तुम्ही मला जर सांगितलं की हा माझा प्रॉब्लेम आहे, हे मला असं करायचं आहे, खाडेसाहेब ह्यामध्ये काय करायचं आहे, मला फक्त ना तुम्ही हा प्रश्न विचारणार की माझं लग्न होत नाही, मी काय करू आता, हा प्रश्न मला कधी विचारायचा नाही. मी असेच एका कॉलेजमध्ये लेक्चर दिलं सर, आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्या मुलाने सांगितलं सगळं झालं, म्हणजे सगळं व्यवस्थित आहे, पण माझं लग्न होत नाही सर, आता मी काय करू. म्हणून लग्न होत नाही राजा, तू असा कर, आता तू नुसता असा सिंगलच राहा आणि देशाची सेवा कर, गावाची सेवा कर म्हणलं. आता बरोबर आहे. आता 35-40 नंतर म्हणलं आता तुला काय फरक पडत नाही, म्हणलं राहा तसा जाता तो. नाही साहेब काय तर बघा, अरे म्हणलं तू करतो तो आणि मोठा झालास का कर्मानं मोठा झालास तेच कळत नाही म्हणलं तुला, बरोबर आहे की नाही. आणि कर्माने जे मोठे होतात ना तेच मोठे होतात. कर्माने जे मोठे होतात ना तेच मोठे होतात. कारण कर्म असतात ना ती तुम्हाला कुठेच सोडत नाहीत. तुम्हाला कर्म कुठेच सोडत नाहीत. कर्म तुमच्या पाठीमागे नेहमीच लागलेले असतात बरं का. आणि तुमचा देव असू द्या, धर्म असू द्या, हे असू द्या, ते असू द्या, हे कुणीसुद्धा मागे लागलेलं नसते तुमच्या, बरोबर आहे. तुमची कर्म असतात ते तुमच्या मागे लागला. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगू, जर इकडे 100 वासरं बांधली आणि तिकडे जर समजा 100 गाया बांधल्या, ती 100 वासरं एकाच वेळेस सोडली आणि 100 गायीसमोर जाताना ती बरोबर आपली गाय शोधते आणि बरोबर तिच्या थानाला लागते. ते अशी नाही कर्म असतात, बरोबर ती सोडली की तुमच्या बरोबरच चिकटतात. तुझं कर्म ना माझ्याबरोबर चिटकत नाही आहे, तुझं कर्म माझ्याबरोबर चिटकत नाही आहे. माझ्याबरोबर जर ते कर्म चिटकत नसेल आणि तुला जर चिटकणार असेल तर ते तू तुझ्या कर्माचा धनीच असायला पाहिजेस. तू तुझ्या कर्माचा धनीच असायला पाहिजेस. आणि मग एवढं फंडामेंटल बरं का, अर्ध्या तासात मला वाटते बरं आहे सर्व. ह्याच्यानंतर आणखी हेवी जर झालं तर मला वाटतं तुम्ही चहा पिणं सोडून द्याल. आणि परत तुम्हाला भेटायची जर मला संधी मिळाली कारण हे बिझनेस जसं व्हायचं आहे ना, बिझनेसमन व्हायचं आहे ना, त्याला असे स्टुडंट जर मिळाले समोर असे चांगले, मला वाटतं ह्यातले बरेचसे स्टुडंट माझ्या चेहऱ्यावरनं मी बघताना असं वाटतं की ते खेड्यातलेच दिसतात, ते शहरातले खेड्यातले, ते 99% खेड्यातले दिसतात. म्हणजे तुम्ही माझेच बहादर आहात, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला काय प्रॉब्लेम झाले, मी ह्या संस्थेची काफी कनेक्शनमध्ये राहील, कारण ह्या संस्थेचं काम खूप चांगलं आहे. म्हणजे वर्षातून 1-2 लेक्चर तरी तुम्हाला देऊन, किंवा माझी फॅक्टरी म्हणजे मी कसा मोठा झालो हे बघत असताना तुम्ही माझ्या कदाचित ना एक दिवशी काय बॅचमध्ये माझ्या फॅक्टरीला येऊ शकता, माझ्या यार्डला तुम्ही येऊ शकता. शेवटी एक सांगून जातो तुम्हाला, मला एक अशी खाज उठली बरं का, की हे फॉरेन काय म्हणतात मला काय कळत नाही. आणि फॉरेनमध्ये काय असते, आपली खरडा भाकरी आणि सकाळचं पावट्याचं कालवण फॉरेनमध्ये कुठे कम्पेअर करू शकत नाही. आपली दही आणि चटणी आणि भाकरी, बाजरीची शिळी भाकरी कुठे नाही जमत. ते सगळं 5 स्टारला जरी राहिलो आणि टेबल जरी असला आणि ते स्पून जरी आले आणि इथं जरी कपडा टाकला तरी शेवटी काट्यानं खाताना लय भारी वाटतं ते सर्व. अशा अवस्थेमध्ये आपण जगले असताना ना त्या फॉरेनमध्ये मी गेलो. न्यूयॉर्क टाइम्सचा लेख, अबुधाबीचा जो राजा आहे ना, त्याचं नाव आहे शेख मोहम्मद बिन खलिफा अल नाहियान. हा राजा एकदा तिथं बसल्यानंतर काही आपले भारतीय लोक त्याच्याबरोबर बसले होते आणि त्यांनी तो न्यूयॉर्क टाइम्स त्यांना दाखवला आणि ते म्हणाले की आय वॉन्ट टू जॉइन दिस बॉय, कॅन यू फाइंड आउट दिस वेअर ही स्टेईंग नाव. तर त्यातला एक माणूस माझ्या ओळखीचा होता, तो पुण्याचाच होता इथला. तो म्हणाला अरे आय नो हिम, ही स्टेईंग टू नियर माय प्लेस ओनली. तो म्हणाले यू ब्रिंग हिम नेक्स्ट वीक टू अबुधाबी. मी अबुधाबीला गेलो. कोट एकदम 35,000 रुपये मीटरचा शिवला, पॅन्ट पण शिवली, टाय एक व्यवस्थित शिवला. म्हटलं का राजाच्या समोर जायचं आहे, फॅमिलीविषयी बघितलं, सगळं भारी आहे. आपण तर कुठे कमी आहे तेव्हा. त्यांनी मला गेल्यानंतर ना, मी तुम्हाला सांगतो, त्याचं ते सगळं झुबरू होतं. माझं ते कोट होता. मी त्याच्याकडे सगळं असो हॅलो गुड मॉर्निंग सगळं बसलो वगैरे. ठीक आहे, तुम्हाला आय विश टू जॉईन विथ अशोक नाव, looking at your New York Times, I read your New York Times and I want like to join with you now as a industrialist in Abu Dhabi. म्हटलं बरं झालं, खूप चांगलं आहे. म्हटलं राजा घराण्यातला राजा आपल्याबरोबर जॉईन होते.
माझी कंपनी तिथं फॉर्म झाली, माझं ऑफिस तिथं फॉर्म झालं. मला सांगतो तर मला तिथं मला घर घेऊन घेतलं. पण कोरोनामध्ये लफडा जो झाला आणि कोरोनाच्या अगोदर जे डॉलर बॅरल जे घसरले, तेलाच्या किमती ज्या घसरल्या, त्यानंतर मी त्याला म्हटलं की राम राम आता साहेब, आम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये जातो, तुम्ही आपलं इथं राज्य करा. आणि एका ॲब्रॉडमध्ये एका राजाबरोबर पार्टनरशिप करणारा मी पहिला महाराष्ट्रीयन आहे. त्या राजवाड्यामध्ये कितीतरी वेळाला जेवायला गेल्यानंतर ना, तिथे सगळं ते इजिप्शियन आणि लंडन आणि पॅरिस आणि इकडे ते 7, 8, 10 असे दालनं असायची. आणि त्याच्यामध्ये जेवायला कुठं तर काय घेतलं, काय लंडन घेतलं का पॅरिस घेतलं का इटाली घेतलं, काय कळायचं नाही आहे. मी त्याला म्हटलं व्हाय डोंट यू एम्प्लॉय वन महाराष्ट्रीयन गाय हिअर नाव. मग त्याने एक मराठी पोरगं लक्ष्मणराव खेताळ म्हणून एक पोरगं आणलं त्यांनी महाराष्ट्रातलं, ते ठेवलं. मी त्याला म्हणायचो राजा पुढच्या वेळेला मी आलो ना खरडा करायचा, तू समजलंस. साहेब म्हणला तुम्ही या पुढच्या वेळेला मी तुम्हाला खरडा करून देतो. दही आणि खरडा आणि एक म्हणलं भाकरी द्यायची, बाकी काय नाही. अशा अवस्थेमध्ये होत असताना मी त्यांच्याच आउटनॉकमधलं 160 करोडचं जवळजवळ 1500 टनाचं जहाज जे केबल लिंक करतं समुद्रामध्ये, त्यांनी मला दिले. कालच माझी ते वर्क ऑर्डर साईन झाली त्यांच्याबरोबर. आणि ती वर्क ऑर्डर साईन झाल्यानंतर ना त्यांना म्हटलं साहेब मी क्वालिटी आणि शेड्यूलला कॉम्प्रोमाइज करणार नाही, डू ऑर डाय. तो म्हटलं डू ऑर डाय नाही, डू ऑर डाय नाही. ते मला म्हणते अशोक डू ऑर डाय. म्हटलं सर डू ऑर डाय नाही, डू बिफोर डाय हे माझं काम आहे. म्हटलं साहेब डू बिफोर डाय हे माझं काम. आणि वर्क ऑर्डर देतात, विश्वास ठेवतात. विश्वास ठेवल्यानंतर तुम्ही तुमच्या ग्राहकाबरोबर म्हणण्यापेक्षा, जसं मॅडमने सांगितलं तसं, तुमचे ग्राहक कसे असतील ते कसे असेल. आता माझ्याबरोबर ना कॉम्पिटिटर म्हणून लार्सन टिब्रोच राहिले, बाकी सगळे कॉम्पिटिटर माझे भारतामध्ये संपले. म्हणजे माझगाडॉक माझा मी जिथं राहिलो, जिथं जगलो, मोठा झालो, माझगाडॉक माझा कॉम्पिटिटर राहिला नाही. लार्सन टिब्रोचा एक व्हर्टिकल माझं कॉम्पिटिटर राहिलं. आणि अशा अवस्थेमध्ये जगत असताना आळंदी पंढरपूरची वारी कधी चुकलेली नाही आहे. बरोबर आहे. तुम्ही जर कदाचित आळंदीला ते जवळ असाल, मी सिंधुताई सकपाळला, मी तुम्हाला कदाचित माहीत असेल की नाही माहीत नाही आहे, पण मी सिंधुताई सकपाळला ना एक आपल्या आईबरोबर माय जगावी म्हणून मी एक 28 लाखाची फॉर्च्युनर गाडी भेट दिली होती. ती ज्या गाडीतून फिरली ना ती माझी गाडी होती. आणि तिने मला सांगितले की आबा ह्या गाडीवरती नाव लिह. आबा म्हणायची मला ती, आबा ह्या गाडीवरती नाव लिह. मी तुम्हाला ह्यासाठी सांगतोय, मोठं झाल्यानंतर हे असं करायचं आहे, मोठं झाल्यानंतर असं करायचं. आपला शेवटचा टप्पा चालू झाला आता, मोठं झाल्यानंतर हे करायचं. आणि त्यानंतर तिला गाडी दिली. मी गाडी घेऊन गेलो तिच्याकडे. आपले DY पाटील दादा होते, दादा ड्रायव्हर झाले, ती बाजूला बसली, मी मागे बसलो, सुरेश माझा बाजूला बसला. आम्ही ती गाडी हडपसरला घेऊन गेलो. ती म्हणते आबा तिथं नाव लिहायला पाहिजे. ती म्हटलं माई नाव लिहिता येणार नाही आहे, म्हणजे एवढं दान आहे पण ते नाव लिहिता येणार नाही. ती म्हणली अरे मग ती गाडी चालवायची कशी. म्हटलं तू अशीच चालव. ती म्हणाली नाही कुठे तर लिहि नाव. मग म्हटलं टायरवर नाव लिहि, अशोक खाडे, आबा खाडे असं काहीतरी लिहि, टायर फिरू दे सारखे, जाऊ दे. मग ती म्हणाली नाही काय तर सांग. म्हटलं माई तू काम सांगतो, माझ्या आईने जे मला दानाचे वाक्य सांगितले मी तुला सांगतो. म्हटलं माझी आई दानाचे वाक्य मला असे सांगते की ज्ञानेश्वरीमध्ये तसे लिहिलेले नाही आहे. दान जर ज्याला करायचं असेल आणि ते पवित्र व्हायचं असेल बरं का, तर ते तळहातावर लिहू नये, ते कागदावर लिहू नये, ते फक्त ना पायाच्या तळव्यावरती लिहावं, जेणेकरून ते मातेला माहीत पडावं, जातेला कधीसुद्धा माहीत पडू नये, मग ते दान आहे. मी हे वाक्य तिला बोललो आणि ती नुसती हमसून धमसून रडायला लागली एकदम. अगदी आबा म्हणले कसलं ज्ञानाचं वाक्य, दानाची व्याख्या कुठून केलीस तू, कशी केलीस दानाची व्याख्या. ज्ञानेश्वरीत नाही, कुठल्या पुराणात नाही अशी दानाची व्याख्या. ही म्हणलं आमच्या सर्वसाधारण हरिभक्त पारायणामध्ये वापरलेली वाक्य असते. दानावरती नाव लिहिलं जात नाही आणि कुठेच नाव लिहिलेलं नाही. आळंदीचा गरुडखांब असू द्या, मी माझ्या आईच्या नावाने आळंदीचा गरुडखांब तुम्ही जर कधी बघितला तर तो चांदीचा मडवलेला आहे. मी रुक्मिणीचा दरवाजा जवळजवळ 67 लाख देऊन विठ्ठलाचा रुक्मिणीचा दरवाजा मी चांदीचा बनवला आहे, तो पण आईच्याच नावाने बनवला आहे. हे मी ह्यासाठी केले बरं का, की माझे आजोबा जवळजवळ 76 वर्ष पंढरपूरला जायचे बंद झाले, पण ते देवळातच गेले नाहीत. ते फक्त ना शिखराची पूजा करायची आणि घरी यायचे, चक्राची पूजा करायची आणि घरी यायचे. आम्ही त्यांनी दादा तुम्ही देव बघितला का, पांडुरंग बघितला का भरायला. अरे पांडुरंग बघितलं नाही म्हणे. मग काय करता. आम्ही म्हणे शिखराची पूजा करतो, नुसतं कळसाची पूजा करतो आणि घरी येतो. आणि तेवढं मनात असल्यानंतर बरं का मला असं वाटलं की हे असं काहीतरी करावं. मी 5 वर्ष जे प्राप्त पूजा असतात 5.5च्या त्या करत गेलो. त्यानंतर मला परमिशन मिळालं आणि परमिशन मिळाल्यानंतर ना ही कामं माझ्याकडून कुठल्या तरी एका शक्तीने करून घेतली, की जी 5वीला आली होती माझ्या विषयी तिनं लिहिलं आणि ती तथास्तु म्हणाली आणि ती निघून गेली. तुमच्या आयुष्यात पण ती तशीच आली असेल, तिनं लिहिलं असेल सर्व,
पण उलगडा नसेल, पण कदाचित ह्यांच्या माध्यमातून उलगडा होईल, यांच्या माध्यमातून उलगडा होईल. कोणतरी एक तुम्हाला गुरु भेटेल, गुरुबंधू भेटल्यानंतर तुमचं सर्व चांगलं होईल आणि आयुष्य तुमचं तुम्ही मोठं कराल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पुरे करतो. खूप सुंदर. आपण सर्वजण मला वाटतंय उभे राहून त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवूया. प्लीज बसा. खाडे साहेबांनी खरं तर आपल्याला खूप चांगला संदेश या ठिकाणी दिलेला आहे आणि आपल्याच घरातला एक मोठा भाऊ बोलतोय अशी प्रत्येकाची या ठिकाणी भावना असेल. काही लोक कदाचित थोडा वेळ भावनाविवशपणे या ठिकाणी झालेले असतील, पण खरंच जे काय मार्गदर्शन केलं अप्रतिम होतं. त्याचं कुठल्याही पद्धतीचं म्हणजे मी तर वर्णन या ठिकाणी करू शकत नाही. आत्तापर्यंत नेहमी असं म्हटलं जायचं की मेरी मिट्टी मेरा देश, पण खाडे साहेबांच्या व्याख्यानात मला एक खूप चांगली गोष्ट या ठिकाणी सुचली आणि ती म्हणजे मेरी माँ मेरा देश. मला वाटतंय आईवरती जर प्रेम केलं मनापासून तर आई आपल्याला काय देऊ शकते आशीर्वादासोबत. याचं अतिशय चांगलं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खाडेसाहेब. त्याने एक अतिशय चांगला तरुणांना आणि तरुणींना संदेश या ठिकाणी दिलेला आहे आपल्या मित्रमैत्रिणींना की मित्रांनो आणि मैत्रिणींनो, वडापावपासून जरा सावध राहा. आणि जाता जाता त्याने एक अतिशय दुसरा एक चांगला संदेश डू बिफोर डाय, आणि मला असं वाटतं या एका स्लोगनमध्ये खूप काही दडलेलं आहे.